मड बसविलं त्या कंपाऊंडरचं, त्याच्या पालखीचा काढला धोर, त्याच्या अंगात नाही करणी, मला म्हणा करणी अशी गत आहे त्याची. पण मी बी बघती ही लगीन कसं होतंय ती. माझ्या जित्यापणे ही लगीन होऊन देणार नाही म्हणजे नाही. मी करणार आहे लगीन. जा काय करायचं आहे ते करा. जसं काय लगीन केल्यावर लयच आभाळ कोसळणार आहे. आणि खरंच आभाळ कोसळलं तर डिंपे, तुला माहित आहे डॉक्टर काय साधं सुधं माणूस नाही, लय पोचलेला माणूस आहे तो. आत्ता लगीन करत्या पण परत त्यांनी शब्द नाही पाळला तर नाही 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 नाही, असं कसं पाळणार नाही. त्यांनी पलटी मारावीच. मग ती आहे आणि मी आहे. मी भी काय कमी नाही. डिंपल को शिंपल नाही समजलं का. मी होती ना म्हणून ते आतापर्यंत वाचल्या. काही बरळतेस का? डॉक्टर, रेश्मा वहिनींची डेड बॉडी मिळायला पोली आहे. वाचिवलंय तुम्हाला. कुठे लपवली तिची बॉडी? हाय, सुरक्षित आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला तोंड उघडायला लावणार नाही ना तोपर्यंत कोणाला बी कळणार नाही रेश्मा वहिनींची डेड बॉडी कुठं आहे ती. तुम्हाला पैसे मिळाला होता ना, मग अपर्णा ताईचा असा जीव घ्यायची काय गरज होती? मी तिच्या घरी गेलो होतो तिची समजूत काढायला. तिची समजूत काढल्याने परत आलो. शक्यच नाही. मी सांगते ना, तुम्हीच तिला काहीतरी केलं असणार आहे आणि आत्महत्या करायला भाग पाडला असणार आहे. तुम्ही अपर्णा ताईच्या घरी गेला होता तेव्हा मी पण तुमच्या संग होती. असं जर मी पोलिसांना सांगितलं नसतं ना तर गोत्यात आला असता तुम्ही. माझ्यामुळे वाचलाय तुम्ही. हा तर कुत्रा आहे. मग डॉक्टर काय बक्षीस देणार मला माझ्या कामाचं? संजूची बॉडी कुठे? हे बरं आहे तुमचं. माझं कौतुक करायचं सोडून तुम्ही माझ्यावरच चिडताय. ए, बॉडी कुठे? शांत व्हा डॉक्टर. बॉडी सेफ आहे. बरोबर रेश्मा वहिनीच्या बॉडीच्या बाजूलाच आहे बघा. मला नाही वाटत ती माझ्याशी दगा करतात. त्यांच्या सगळ्या चाव्या माझ्या हातात आहेत. मला हे लगीन करावंच लागेल. त्यांच्याशिवाय माझं हिरोईन व्हायचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आता यात एकच अडचण आहे आणि ती म्हणजे दिव्या मॅडम. पण त्यांचं काय करायचं? हॅलो मायरा, कशी आहेस बेटा तू? तुझा प्रेमच नाही माझं, फक्त डॉक्टर अंगावर प्रेम करतात माझ्यावर. मायरा असं नको बोलू ना. देखो आपके भले के लिए मम्मा ने आपको भेजा ना वहाँ. मी डॉक्टर अंकलला मिस करते, मी तुला नाही करत. मायरा अगं मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. तुला माझा राग येणं साहजिक आहे मायरा. तुला तुझ्या डॉक्टर अंकलला न भेटू देता मी तुला मोकळे पाठवलं. पण बेटा माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हता. डॉक्टर, का तुम्ही एवढा जीव लावलाय मारायलाही आणि मलाही? सॉरी. अहो तुम्ही? हो मी सॉरी. या सकाळी माझा धक्का खूप जोरात लागला, त्यामुळे तुम्हाला डिरेक्टली डॉक्टरकडे म्हणजे माझ्याकडे यायची गरज लागली. सकाळी तुम्ही पडला होता. लहान मुलं एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडला तर बिंदास बोलून टाकतात. मोठ्या माणसांचं तसं नसतं. असं काही नाहीये, आपणही बोलू शकतो जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर. नाही, अगदी खरं आहे ते. पण ते सगळं शहरामध्ये चालतं, गावामध्ये नाही असं चालत. ऍक्च्युली खरं आहे. तुम्ही सांगितलं नाही तुमच्या घरी कोण कोण असतं?
मी आणि माझी मुलगी. किती केअर करताय तुम्ही मायराची. द्या मला माझ्याकडे द्या तिला. पकडली तिने कॉलर. तिला असं खांद्यावर घेतलं ना की अशीच कॉलर पकडते. हरकत नाही, लहान मुलांना झोपेतून उठवायचं नसतं, नाहीतर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. मी तुम्हाला घरी सोडा देतो, चला. नाही नाही, कशाला तुम्हाला उगीच त्रास. आम्ही जातो. द्या. नाही हो, मायराने मला डॉक्टरचा अंकल म्हणून कधीच स्वीकारलंय, पण तुम्ही हे असं वागून मला परकेपणाची जाणीव करून देता ना, त्याचा खूप त्रास होतो. ठीक आहे, चला आम्हाला सोडायला. आता परकेपणाची जाणीव नाही झाली. दुखतंय का? नाही, ठीक आहे. ऍक्च्युली मारायला तुमची खूप सवय झालीये. फक्त मायरालाच नाही, मला पण तिची सवय झाली. म्हणजे ती डिंपलकडे कमी आणि माझ्याकडे जास्त असते. मग तिला सांभाळायचे पैसे मी डिंपलला देऊ की तुम्हाला? एक्चुअली खरं सांगू का डॉक्टर, बच्चों को संभालने में ना बहुत पेशेंस चाहिए, आणि ती क्वालिटी ना प्रत्येक पुरुषात नसते. मे बी तुम्हाला सवय असेल मुलांना सांभाळायची. हो, तुमची होणारी बायको खूप लकी असणार आहे. म्हणजे कसं, तिला कुठे बाहेर जायचं असेल, मूवी बघायला किंवा फ्रेंड सोबत, तर ती बिनधास्त जाऊ शकते आणि घरी तुम्ही मुलांना छान सांभाळू शकता. अहो, किती कौतुक करता तुम्ही माझं. नाही, मान्य, मला लहान मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळता येतं. खरं तर मला इतरांची मदत करायला खूप आवडतं. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला तर ते बघून मला भारी वाटतं. पण हे सगळं कोणीतरी माझं कौतुक करावं म्हणून मी अजिबात करत नाही. मला हे जमतं आणि त्यात मला विशेष काहीच वाटत नाही. डॉक्टर फोन उचला. डॉक्टर प्लीज फोन उचला, मला तुमच्याशी बोलायचंय. डॉक्टर फोन उचला. नाही, आजी नाही आली. बसली असेल तिकडे ओरडत सगळ्याच मी. पण तिला बी माहित नाही मोबाईल मी घेऊन आलोय. ती नंतर फोन लावून बघतो. झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 वाजते. हॅलो, कोण बोलतोय? मी बोलतोय. अहो हाय का? मी कसं बोलणार? अहो मी बोलतोय आणि तुम्ही बोलताय ना. तुम्ही कोण बोलताय? हाय का? तर सांगितलं की मी बोलतोय म्हणून. अरे म्हणजे कोण पाहिजे, कोण तुम्हाला? अहो मला आमचा आजोबा पाहिजेत. आहेत का तिथं? अरे मला कसं कळणार तुझा आजोबा कोणती आणि कुठं असते ती? मला कशाला माहित? हाऊ ढगात. हाऊ म्हणजे वारले ती आधी. अरे मग ती फोनवर कसं बोलतील? का बरं? ढगात काय फोन नसतो वय? नसतो. तुम्हाला कसं बरं माहित? तुम्ही काय जाऊन आलाय वय ढगात ना? मी नाही गेलोय. अहो मग जावा की लवकर. तिकडे गेलं का नाही मग आमच्या आजोबासने फोन लावून द्या. मग मी त्यांच्यावर बोलणार आणि त्यांना विचारणार की वाड्यात खजिना कुठं पुरलाय म्हणून. मी कशाला जाऊ रे ढगात? अहो हाय का? तुम्ही काय मारणार नाही वय? अहो मारा की लवकर मारा आणि लवकर ढगात जावा बघा. म्हणजे मी आजोबांवर बोलणार, मला खजिना भेटणार, लय पैसे भेटणार. मग मी ऐकू नाही मोबाईल जाणार मस्त. हा, आमच्या आजीचा मोबाईल आहे काळा. अरे तुझ्या शिकेला का हाडबीड? काय यायला लागलं मी तुला? तुझ्या एका फोनसाठी का मी मारायचं का? चल ठेव फोन. आयो, या मोठ्या माणसाची बारक्या पोराची काही कदरच नाही. काय करू आता? गेम खेळतो.
डिंपल बोल, काही महत्वाचं असेल तर बोल. मी पेशंट चेक करायला निघालो. काय बोलू? काय बोलू? तू फोन का केलास मग? हे असं असते तुमचं. कधीतरी समोरच्याशी प्रेमानं बोलत जा की. आता आपल्याला लगीन होणार आहे ना, मग माझ्याशी तरी प्रेमानं बोला. डिंपल हे बघ, माझ्याकडे फालतू वेळ नाहीये गप्पा मारायला. तुझं खरंच महत्वाचं काम असेल तर बोल, नाहीतर फोन ठेव. महत्वाचं आहे ना म्हणूनच फोन केलाय मी. त्या दिव्या मॅडमचं काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे म्हणजे? डॉक्टर, अहो तुम्ही माहेराला किडनॅप करून लय मोठी चूक केलीये बघा. तुम्ही तिला किडनॅप नव्हतं करायला पाहिजे. त्या दिव्या मॅडम आता परत पेटून उठल्या. मला नाही वाटत तुम्हाला आता काही मॅनेज करता येईल म्हणून. मला जमणार नाही. मी कोण आहे? अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार दे उर्फ देवी सिंग. आणि माझा प्लॅन कधीच फेल होत नाही. त्या रेशमाचं रूपाचं काय झालंय तुला बरोबर माहिती. आज मी खूप खुश आहे डॉक्टर. असं वाटतंय एका राजकुमारानं मला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. ए राजकुमारा, मला 7 समुद्र पार नेशील ना? विजू भाऊ, तुम्ही गाडीत बसा. साहेब तुम्ही इकडं. विजय भाऊंना न्यायला आलोय. त्यांनी त्यांच्या बायकोला आत्महत्या करण्याचं भरीस पडलंय. त्यांच्या घरी गेलो होतो, पण तिथं असं कळलं की ते इथं आलेत. घ्या त्यांना. नाही 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 नाही, घ्या म्हणजे कसं? हा त्यांनी काय नाही केलं साहेब, ते निर्दोष आहेत. याला बाजूला करा, याचं बाजूला. हा साहेब. मला हात लावणार आहे तू? मला तुला माहिती आहे का कोण आहे मी? आधी जाऊन माझ्या बायकोला शोधायचं, मग माझ्याकडे यायचं, कळलं? हे बघा विजय भाऊ, उगाच मला जबरदस्ती करायला भाग पाडू नका. गावात माणसं जमलीत, तुमचीच इज्जत जाईल. या टच करायचं ना मला, सांगतो तुला मी. डॉक्टर डॉक्टर लवकर इकडे बाहेर. इन्स्पेक्टर साहेब, काय घेऊन जाता यांना? यांच्या जाचाला कंटाळून यांच्या बायकोनं आत्महत्या केली. हे पहा, मिस्टर विजय गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? पुरावा हा घ्या पुरावा. माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्यांनी, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. हे तुम्हाला कोणी पाठवलं? अननोन नंबरवरून व्हिडिओ आलाय, पण नंतर चौकशी केल्यावर कळाला की तो नंबर यांच्याच बायकोचा आहे. तुम्ही तो निघून जा डॉक्टर. मला अजिबात बोलायचं नाहीये तुमच्याशी. तुम्ही तो निघून जा, नाहीतर मी ओढून माणसं गोळा करेन. पोलिसांना बोलवेन मी. तुम्ही असं नाही ऐकणार. थांब, तुला जायचंच आहे, जा. तुला एक व्हिडिओ दाखवतो, तू बघून जा. एक मिनिट फक्त. सापडला. मी नाही सोडणार तुम्हाला. पोलिसात दे. गावासमोर तुमचा खरा चेहरा आणेन. असा विचार जरी मनात आणलास ना, हा व्हिडिओ गावभर व्हायरल करीना. लोकांच्या नजरेत उतरलेली अशी लागत. मी तर लोकांना सरळ सांगेन, हिची आई चांगली होती, पण हिनेच प्रियकरासोबत मिळून आईचा खून केलाय.
किती नीच आहात काका तुम्ही. प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या पुतणीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. काय बोलता तुम्ही? खरं तेच बोलतोय. अख्ख्या गावाला माहिती तुमचे आणि तिचे प्रॉपर्टीसाठी वाद होते. वय मुझे भी बताया था अपर्णा ताईने, तुम्ही प्रॉपर्टीसाठी तिच्या मागे लागला होता म्हणून. हा तिचा गैरसमज होता. हे तुम्ही पोलिसांना जाऊन सांगा. ते घेतीलच तुमच्याकडनं वदवून. तिने आत्महत्या करायच्या आधी तिला शेवटचा फोन तुम्हीच केला होता. शिवाय तुमचे आणि तिचे प्रॉपर्टीवरतून वाद होते हे आम्ही पोलिसांना सांगू. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे पोलिसांना काहीही सांगताना नीट विचार करून सांगा. मी काहीच केलं नाहीये. मी कशाला घाबरू? काका रिटायर झालाय तुम्ही. आता या वयात पैसे कुठून कमवणार? अपर्णाची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे. मग बसून मजा घ्या ना त्याची. काय या वयात पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेऱ्या याच्या फेऱ्या मारायच्यात? काकाने प्रॉपर्टीसाठी पुतणीला केलं आत्महत्येसाठी प्रवृत्त, अशा बातम्या येतील पेपरला. काय इज्जत राहील काका तुमची? आणि रिटायरमेंट नंतर पुढचं सगळं आयुष्य जेलमध्ये जाईल. त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं ते. बरं, आजीला असं का वाटतंय की तुम्ही मंजूला मारलंय? कारण आजींना मी आवडत नाहीये. म्हणजे त्यांच्या वाड्यात मी दवाखाना टाकलाय, त्यांना ते आवडत नाहीये. मी कित्येक वेळा त्यांच्या त्रासाला कंटाळून तिथून निघून जाण्याचा विचार केला होता. मग मला मंगलताई दिसतात, बापूदादा दिसतात. त्यांची परिस्थिती नीट नाहीये ना. मग मी दिलेल्या पैशातून त्यांचं घर चालतं, तेवढंच मला बरं वाटतं. हे पहा, मंजुळा माझी खूप जवळची होती. मी पॅनिक वगैरे होत नाहीये. तुम्हाला त्या केसमध्ये माझ्याकडून काहीही मदत लागली तर मी करायला तयार आहे. ठीक आहे, तुम्ही आता जाऊ शकता. काय गरज लागेल तर परत बोलवतो. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे मला. तुमचं बरोबर आहे डॉक्टर, पण त्या बी दिव्या मॅडम आहेत. आणि नुसतं दिव्या मॅडम नाही तर एसीपी दिव्या सिंग आहेत त्या. माहितीये मला, म्हणूनच मी जरा जपून पावलं टाकतो. त्या दिव्याला मॅनेज कसं करायचं मला बरोबर माहितीये. मी शांत बसलो याचा अर्थ माझा प्लॅन फेल झाला असं नाही. तिच्यासाठी मला दुसरा काहीतरी प्लॅन केला पाहिजे. ते माझ्यावर सोड.